रुद्राष्टकम्। नमामि शमीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्म वेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाश वासं भजेऽहम्। रुद्राष्टकम पहिला श्लोक। ह्याचे अप्रतिम आणि सुंदर असे वर्णन रचना जी शिवजीची भगवान शिवांची स्तुती करते। यामध्ये नमामि शमीशान निर्वाण रूपम। नमामि मी नमन किंवा नमस्कार करतो। मी नमस्कार करतो ईशान चे जे शिव आहे, म्हणजे ईशान्य दिशेचे जे स्वामी आहे, अधिपती आहे, भगवान शिव यांना मी नमस्कार करतो, नमन करतो। ज्यांचं रूप किंवा स्वरूप हे निर्वाण आहे, निर्वाण रूपम म्हणजे मोक्ष स्वरूप आहेत, मोक्ष स्वरूप असे जे रूप आहे भगवान शिवजींना मी नमस्कार करतो। विभुं व्यापकम हे पूर्ण विश्व, हे पूर्ण विश्वातील प्रत्येक कण आणि कण, पूर्ण युनिवर्स, हे पूर्ण युनिवर्स ज्यांनी व्याप्त केलेले आहेत, म्हणजे जे सर्व व्यापी आहेत, म्हणजे प्रत्येक कणाकणामध्ये जे समाविष्ट आहेत, जे ब्रह्मांडामध्ये ज्यांचे स्वरूप आहे, जे वेद आहेत ते वेदाप्रमाणे आहेत किंवा वेद स्वरूप आहे, वेद स्वरूप आहे। या ब्रह्मांडामध्ये, या युनिवर्समध्ये, या विश्वामध्ये सर्वत्र सर्वव्यापी असे हे शिवजी आहेत। निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं। निजम म्हणजे जे स्वतःच्या स्वयं, जे स्वतःच्या स्वयं स्वरूपामध्ये स्थित आहेत। निर्गुणम पूर्ण जे दोष गुण आहेत त्यापासून अलिप्त, विरहित, म्हणजे या शिवजींच्या स्वरूपात कुठल्याही प्रकारचे निर्गुण नाहीत। निर्विकल्पम निरीहम म्हणजे कुठल्याही प्रकारचे विकार
दोष यामध्ये नाहीत. निरीह इच्छारहित, इच्छा डिझायर, इच्छा विरहित म्हणजे कुठल्याही प्रकारची इच्छा त्यामध्ये नाही. निरीहम. चिदाकाशमाकाश वासम भजेहम. जे चैतन्य स्वरूप आहेत, जे ज्ञान रूपी या आकाशामध्ये, या अवकाशामध्ये, या युनिवर्समध्ये अस्तित्वात आहेत, ज्यांचे चैतन्य रूप या युनिवर्समध्ये प्रेझेंट आहेत, अशा भगवान शिवजींना, भगवान महादेवांना मी नेहमी भजतो, त्यांचे पूजन करतो. अशा प्रकारे अतिशय सुंदर अप्रतिम अशी रचना येथे आपणास रामचरितमानसमध्ये दिलेली आहे.